एक्सक्यूज मी, रामाश्रय रिसोर्ट सोनसरी यही है, लेकिन आप कौन है? प्रताप, सूर्य प्रताप सुभानराव देशमुख. मला सांगा, नंदिता आणि तिचे आई वडील इथेच आलेत ना? नंदिता? ओ फुस. हाँ? वो नागिन? नाही, असं तिला वाटतंय की ती नागिण आहे. असू दे, पण ती जशी आहे तशी मला आवडते. आफ्टर ऑल माझी होणारी बायको आहे ना ती. मतलब तुम वो है? हो, मीच. मला सांगा, कुठे आहे ती? मी म्हणजे अचानक निघून गेली न सांगता. मला ना तिची खूप काळजी वाटायला लागली, म्हणून लगेच इथे आलो. कुठे आहे ती? वो उधर सनी दादा के साथ है. वो सनी है ना, हमारे गांव का दादा है, बहुत डेंजर है वो. नंदिता त्याच्यासोबत काय करते? वो नाग मैन साहब जब इधर आया ना, तब मुझको सब समझ में आया कि सनी दादा जो है ना, वो हमारा सोनसरी का सिर्फ दादा नहीं है, वो नाग दादा है. वो इसका है ना लवर नाग है, पिछले जन्म का. अभी ये जन्म में आ गया है दोनों. नाग लव स्टोरी पार्ट 2. तन डोले मेरा मन डोले, तन डोले मेरा. झालं करून? गप्पा बस. माझ्या समोर माझ्या बायकोचं नाव कुणाबरोबरही जोडतोयस आणि नाचतोयस. असं तुला मारेन. साहब जी, मैंने कुछ नहीं किया साहब जी, मैंने कुछ नहीं, मैं सिर्फ बोला है साहब जी. मैं बोलेगा तो बोलेगा कि बोलता है तुम. एक गपरे. माझ्या नंदिताला फुस लावणार आहे त्या. फुस नाही. बहादूर, ते काहीतरी बोलतायत ना, पूर्ण बोलू देत त्यांना. त्या नागाला मी आता सोडणार नाही. नाही, गेल्या जन्मी तो माझ्या हातून मेला, पण या जन्मी तो सुधारला नाही. आता या जन्मातही मी त्याला सोडणार आहे. कुठे आहे तू? कुठे? नंदिता, साहब जी रुको. नंदिता, साहब जी, हमारे रामाश्रय में खून खराबा मत करो साहब जी. माळी बुवा, ओ माळी काका, माळी काका, माळी काका, ऐक. काय विधी चालू व्हा, मध्येच बोलायचा नाही. विधी करताय? हा, मग रात्री काय करणार? तू मोठा विधी, हा विधीच्या आधीचा विधी. विधीच्या आधीचा विधी म्हणजे? म्हणजे हो, विधी. इकडे काय करताय नक्की? म्हणजे आपलं ठरलं होतं ना नाटक करायचं. कोणाचा ठरला होता? असं काय होतं? आपलं ठरलं होतं की. कसला ठरला होता? ठरवलं नव्हतं का आपण नाटक करूया म्हणून? आपलं काय ठरलं होता? त्या पोरीच्या अंगात नागाचा भूत आणा, तर विधी करून उतरवायचा. नका जाऊ नका. नको जाऊ. तिकडे बाहेर पत्रकार परिषद बोलवून माझा केला धडधडीत अपमान. उद्या माझ्याबद्दल पेपरात काही उलट सुलट छापून आला ना, तर अब्रू नुकसानीचा दावा ठोकेन तुमच्यावर. नाही, त्याच्याशी आमचा काही संबंध नाहीये हो. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्ही तिला इकडे आणलत मुद्दाम, कारण तुम्हाला तिला तिच्या भेटवायचं होतं प्रिय करायला. हे बघा, काही असो, तिचं माझ्याशीच होणार लग्न. आणि तो नाग एकदा भेटूच दे. याही जन्मात मी त्याला सोडत नाही. असा टाकतो ना ठेचून. अहो नको, असं नका करू. अहो, तो नाग मेला तर भूत बनेल आणि तुम्हा दोघांना त्रास देईल ना. शेवटी नाग आणि भूत दोन्ही वाईट, डेंजर. मांत्रिक बोलवेन मी, मांत्रिक. अहो, पण वन्यजीव कायद्यानुसार सापाला किंवा नागाला मारणं गुन्हा आहे. असू दे, कोर्टात झाली तरी चालेल केस. माझी होईल ना बदनामी, होऊ दे. पण बायको पळून गेली म्हणून जी बदनामी होईल ना, ती मी खपवून घेणार नाही. बघतोच त्या नागाला. नागा. अहो प्रताप, अहो. शिबाई, हा आता कुठे गेला? आता याला कसं समजवायचं तेच कळत नाहीये. भयंकर त्रांगड होऊन बसलाय. ही ना सगळी तुमची आयडिया. तुझी आयडिया आहे? तुमची आयडिया आहे. तुझी आयडिया? तुमची आयडिया आहे. आपण कशाला भांडतोय? खरं तर हे आपल्या दोघांच्या आई वडिलांची आयडिया चुकलेली आहे. आपल्या दोघांचं लग्न लावून दिलंय ना. बघ तुझा बॉबी करतो. गावात सॉरी.
सनी ना तू सनी ना बरं झालं इथेच भेटलास. माझी बायको पळवतोस आता माझ्याशी आहे काय गाठ असा घालून कुठे ना खलबत्त्यात. ओ काय बोलताय? काय बोलतोय? आग लावलीस घर संसाराला. माझा मांडणा आधीच उधळलास. डाव माझ्या सुखी संसाराच्या गोड स्वप्नांचा चुराडा केलास आणि वर मलाच विचारतोस. आता घेतोच तुझा जीव. ओ बास झाली तुमची नाटकातली वाक्य. मी गप्प बसणार नाहीये. माझी मुस्कट दाबी करून लपणार नाहीये. सत्य हे जमीन हे आकाश आणखी काय असतं पाताळ. सगळ्यांना माहिती आहे नंदिता फक्त माझी आहे आणि तू निर्दयी आहेस कपटी आहेस तू सन्नी. ओ एक वेळ मी हे सगळं असेन पण मी सनी नाहीये. अरे चाहू का हा तू सनी नाहीयेस तरीच म्हटलं इतक्या पापी माणसाचा चेहरा इतका गोंडस गोजीरवाणा कसा असेल. लांब आवरा. मला सांग कोण आहेस तू? मी कपिल साठे. तुम्हीच माझं समजू शकाल हो. काय दुःख तुम्हीच आहात माझे तारणहार. बास झाली तुमची डायलॉग बाजी. काय झालंय? मला मदत कराव. तू सनी कुठे तेवढं सांगा. मी आता थांबणार नाही. मी त्याचा घेणार आहे जीव. आता त्याचा जीव घेतल्याशिवाय मी थांबणार नाही. सनी अहो कसले स्माइल्या अरे खेळ चाललाय रे सगळा खेळ चाललाय. ती इच्छाधारी नागिण काय तिचा तो नाग काय त्याचा खून काय सूड काय. हिंदी सिनेमा रामाश्रयाचा हिंदी सिनेमा केलाय सगळा. अन्या अरे या सगळ्याची तू मजा घे मजा. तू मजा घ्यायची सोडून ना लय चिडचिड करतस. कशाला आवरत सिरियस होतस रे तू? अरे सिरियस होऊ नको तर काय करू हा. अरे दिवाळी तोंडावरती आलीये. इथं साफसफाईचा पत्ता नाहीये. कुणाला कामाची आठवण म्हणून नाही. सगळेजण सापशिडी खेळण्यात गुंतले. अण्णा साप पाहिलो. अरे काय झालं काय? आणि तू आता गॅसवर का बसलास? कारण मी गॅसवर अरे हा जन्माला चिकटला रे आमच्या. जन्माला नाही रे मी गॅसवर चिकटलं. सगळ्या रामाश्रयभर सरपटत फिरतोस हा. ते काय पुरं झालं नाहीये. तू इथं का आलाय हा. इथं का आलायस? बाहेर हो इथं मारी ना तुला मी. प्लीज मला बाहेर पाठवू नका ना तर मी मरून जाईल. तू इथं थांबलास ना तर या सुरेने तुझी खांडोळी करून टाकेल. अन्या खांडोली करणार तू म्हणजे नॉनव्हेज कर मी खाईन. ए गप रे. मी आपलं म्हणायचं म्हणून म्हणलोय. अरे वासाड्यांना तुम्ही म्हणायचं म्हणून बोलतात. माझी परिस्थिती बघा ना माझं काय झालंय ते. प्लीज मला बाहेर पाठवू नका ना तर मी मरून जाईन रे. अरे अण्णा वासाड्या तुझं मी काय वाकडं केलं रे तुम्हाला बाहेर पाठवतोय ते. प्लीज मला बाहेर पाठवू नका. मी तुझं सगळं ऐकतो ना काय ऐकतोस हा. काय ऐकतोस? वाटेल तसं बोलत असतोस वासाड्या बेसाड्या हा. बर ठीक आहे. सांग बर काय झालंय का लपतोयस तू बोल ना. बाहेर आहे ना बाहेर परताप आलाय. अरे लाजतोस काय? घाबर ना. बाहेर परताप आलाय. कोण परताप कोण? अरे वाचाड्या तुला ना सगळं फारून सांगावं लागणार. अरे परताप तो मनूचा होणारा नवरा. तो काय बोलला माहितीये मला? काय बोलला? गेल्या जन्मी जसा तुला मी मारून टाकलं ना तसं या जन्मी पण तुला मी मारून टाकेन. प्लीज मला वाचव. प्लीज मला मला ना जरा भीती वाटते हो. असली नाही म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरल्या आहेत त्या तशाच होतील ना. नाही झाल्या आणि सगळा प्लॅन आपल्याचवर उलटला ना तर त्या मुलीच्या जीवाला धोका आहे हो.